राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची आर्थर रोड तुरुंगामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी भुजबळांना 14 मार्चला अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना जे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं होतं। मात्र त्यांना दाढदुखी असल्याचं समोर आलं आणि प्रकरण फारच गाजलं। ते 19 तारखेपासून रुग्णालयामध्ये होते आणि त्यानंतर त्यांना आज डिस्चार्ज मिळालेला आहे आणि त्यांची पुन्हा आर्थर रोड कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे। दरम्यान आपण ही दृश्य पाहू शकता की छगन भुजबळ यांची प्रकृती सुरुवातीला कशी होती आणि आता कशी झालेली आहे। या व्हिज्युअलच्या माध्यमातून आपल्या लक्षात येईल की ज्या वेळेला ते चौकशीसाठी ईडीच्या चौकशीसाठी आलेले होते त्यावेळेचे छगन भुजबळ, त्याच्यानंतर कारागृहामध्ये गेलेले होते त्यावेळेचे छगन भुजबळ आणि आता रुग्णालयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर छगन भुजबळ यांची प्रकृती कशी झालेली आहे हे आपण या व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहू शकता। छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे लढवय्ये नेते अशी ओळख असलेले भुजबळांची ही स्थिती आहे। आर्थर रोड आणि रुग्णालयामध्ये तुरुंगामध्ये गेल्यापासून भुजबळांचं वजन तब्बल 10 किलोनी घटलेलं आहे आणि शिवाय ते हतबल झाल्यासारखं सुद्धा या व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण पाहू शकला असता की रुग्णालयामधून ज्या वेळेला ते निघाले त्यावेळेला त्यांची परिस्थिती कशी झालेली आहे ते आपण पाहताय। ईडी कार्यालयामध्ये ज्या वेळेला पोहोचलेले होते भुजबळ त्यावेळेला त्यांची प्रकृती कशी होती, त्याच्यानंतर ज्या वेळेला आर्थर रोड तुरुंगामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली त्यावेळेला ते कसे होते, त्यांची प्रकृती कशी होती ते आपण या व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहताय। आणि त्याच्यानंतर आज त्यांना जेव्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं त्यावेळेला छगन भुजबळ यांची प्रकृती नेमकी कशी झालेली आहे ते आपण या व्हिज्युअलच्या माध्यमातून पाहताय।